आणि आता राजकीय बातमी आहे। श्रीरामाला वापरून फेकून दिलात, श्रीरामाला वापरून सत्तेत आलात आणि त्यालाच लुटलात। उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे। भाजपला गाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा इशारा देखील उद्धव ठाकरेंनी दिलाय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील उद्धव ठाकरेंनी निशाणा साधलेला आहे। राजकीय पक्षांसुद्धा घेतात, वापरतात आणि फेकून देतात। स्वतःचं काम झालं की फेकून देतात आणि रामाला सुद्धा तुम्ही वापरून फेकून दिलंय। ज्या रामाच्या नावावरती तुम्ही सत्ता मिळवली त्या रामाचं मंदिर लुटता तुम्हाला लाज नाही वाटत? आणि तरी तुम्ही हिंदू आणि आम्ही मुद्दे काढले तर बघा यांनी हिंदुत्व सोडलं। मग तुम्ही काय सोडलं? आधी नेसलं काय होतं? आधीच तुम्ही लाज लज्जा शरम सोडली होती, त्याच्यात आणखीन फरक काय पडतोय? राजकीय पक्षांसुद्धा घेतात, वापरतात आणि फेकून देतात। स्वतःचं काम झालं, आमचं घराणं, आमची घराणेशाही, हो माझी घराणेशाही तर घराणेशाही, पण घराण्याची परंपरा आहे आणि जिचा मला अभिमान आहे। आणि आमच्या घराण्याचा इतिहास किमान 100 वर्षाचा हा ऑन रेकॉर्ड आहे। त्यांच्या घराण्याचं काय? कुठून आलात? नक्की कोणत्या स्टेशनवर चहा विकत होतात? म्हणजे ह्याचं काही नाहीये, आगापिछा काही नाहीये। तर उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय। डिलिमिटेशनसाठी खासदार फोडले जात आहेत, घटना बदलायची म्हणून पक्ष फोडले जात आहेत असा आरोप उद्धव ठाकरेंनी लगावलेला आहे। डिलिमिटेशनचं विधेयक आणण्यासाठी खासदार फोडतायत। सत्ता तुम्हाला कशासाठी दिली? तुम्हाला सत्ता देश चालवण्यासाठी दिली। अच्छे दिन आएंगे असं तुम्ही जे सांगितलं होतं म्हणून तुम्हाला सत्ता दिली। तर ते काम बाजूला ठेवून तुम्ही तुमचे सगळे मंत्री त्यांना सगळा लवाजमा देऊन तुम्ही आमचे पक्ष फोडण्यामध्ये वेळ घालवते का? कारण आम्हाला घटना बदलायची आहे।